एअरपोर्टला जाताना अनेकदा दोनदा तीनदा आमच्याही बॅगा तपासतात. त्याच्यामध्ये काय आहे, ते रुटीन आहे. एवढा त्याचा काय तमाशा करायचा. आणि त्याच्यात व्हिडिओ काढतात. तुझं कार्ड दाखव, कोणता अधिकारी आहेस तू, कधी नोकरीला लागला, तुझं अपॉइंटमेंट लेटर दाखव. अपॉइंटमेंट लेटर घेऊन फिरता का मला जरा सांगा. 20-25 वर्ष आता तुम्ही नोकरी करता, अनेक जण नोकरी करत असतील याच्यापैकी. कोण खिशामध्ये अपॉइंटमेंट लेटर घेऊन फिरतं? काय विचारायचं हेही माहीत नाही, कशाचा कशाला काही संबंध नाही. माझ्या गळ्यात फक्त मुख्यमंत्री पदाची माळ घाला, बाकी गेलं तेल लावत. आज जो सगळा आखा जो तमाशा करून ठेवलेला आहे ना या लोकांनी, माझ्याही मराठी बांधवांना, भगिनींना, मातांना माझी विनंती आहे की हे सगळं डोळसपणे गेल्या 5 वर्षामध्ये काय काय घडलंय ना. अनेक लोकांना असं वाटतं आता मी काय होतं, या निवडणुकाच्या सभांमध्ये बऱ्याचदा विषय तेच येतात. पण माझं म्हणणं आहे, मी मुद्दामून तेच काही विषय मी मुद्दामून काही मांडतोय. याचं कारण ते 20 तारखेच्या मतदानापर्यंत तुमच्या डोक्यात फिट बसावेत. साहेब बोलून लपला की काय? कुठे? अरे माझ्या तोंडावर एवढे नीट बस रे बाबा. तू भाषण ऐकायला बसलायस का काय वेगळं काही करतोय? हो जय महाराज, शांत बस आता. त्याला खाली उतरव, ते पडेल कुठून तरी खाली. काय बोलू होतो मला आता आठवतं. काय बोलू होतो? हां तेच विषय. पण ते तुमच्या मनामध्ये त्या शेवटपर्यंत, त्या निवडणुका होईपर्यंत तुमच्या ते आतमध्ये गेले पाहिजेत. आपण लोक अनेक गोष्टी विसरतो. काय झालंय, त्या सध्याच्या सोशल मीडियामुळे ना इतक्या रोजच्या रोज धनाधन बातम्या येत असतात, वेगवेगळे काही फुटेजेस येत असतात. सगळेजण त्या मोबाईलवरती लागलेले असतात. एके दिवशी मी बघितलं असे सगळेजण, म्हटले काय असं काय होत असेल. नंतर लक्षात आलं डान्स बार बंद झाले. ही सगळी सांगलेली सवय ही मोबाईलवरती आणतायत. पण या सोशल मीडियामुळे इतकं ते रोजच्या रोज तुम्हाला नवीन वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत की त्याच्यामध्ये अगोदरच्या गोष्टी काय घडल्या आहेत हे आपण विसरून जातो. ...1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. त्या 60 सालापासून आता 2024 पर्यंत अशा प्रकारची निवडणूक, अशा प्रकारची महाराष्ट्राची अवस्था मी आजपर्यंत पाहिलेली नाही. साधारणपणे मला राजकारण समजायला लागलं हा भाग नाहीये, पण राजकारण उमजायला लागलं असा तो जो काळ होता तो साधारणपणे 1975 साल होता की ज्या वेळेला या देशामध्ये आणीबाणी लागली गेली आणि घरातलं वातावरण सगळं ते राजकीय आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळे ते साधारणपणे मला अंदाज त्या सगळ्या गोष्टींचा समज नाही म्हणत मी त्याला, पण ते राजकारण मला उमजत होतं. त्याच्या अगोदरचं जे काही राजकारण आहे, त्याच्या अगोदरच्या ज्या काही निवडणुका आहेत या सगळ्या वाचलेल्या आहेत, वाचनामध्ये आलेल्या आहेत, काय काय घडल्यात गोष्टी. हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण मी सगळं अख्खं वाचलेलं आहे आणि नंतरचं सगळं पाहिलेलं आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत मी असा महाराष्ट्र आजपर्यंत कधी पाहिलेला नाही मी. म्हणजे मतदारांना किती तुम्ही गृहीत धरावं ह्याला काही मर्यादाच नाही उरली.
म्हणजे ज्या शिवसेना प्रमुखांनी जेव्हा सांगितलं होतं त्याची ती क्लिप पण आहे की माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना जर समजा मला दिसली, मी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकीन. ही त्यांची स्वतःची, ते स्वतः बोलतानाची गोष्ट आहे ती. आणि 2019ची निवडणूक तुम्ही आठवून बघा. या 2019ला शिवसेना भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत मिळालं होतं हातामध्ये, संपूर्ण बहुमत. पण संपूर्ण बहुमत मिळाल्यानंतर आपल्याशिवाय ह्यांची सत्ता बसत नाही म्हटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी यांना पिळायला सुरुवात केली. एका बाजूला भारतीय जनता पक्षाला पिळत होते आणि दुसऱ्या बाजूला छुप्या पद्धतीने शरद पवार आणि काँग्रेसशी बोलणी करत होते. एक तर तुम्ही मुख्यमंत्री पद द्या, नाही तर तुम्ही मुख्यमंत्री पद द्या, पण कोणीतरी एकाने द्या, आम्ही तुमच्यावर येतो. म्हणजे ज्या शिवसेनेची अख्खी हयात ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात गेली, त्यांच्याशी मुख्यमंत्री पदासाठी म्हणून उद्धव ठाकरे छुप्या पद्धतीने त्यांच्याशी बोलत होते. मग एके दिवशी सकाळचा भारतीय जनता पक्षाचा आणि अजित पवारांचा शपथविधी झाला. 2-3 तासात लग्न मोडलं. आणि मग म्हणजे विचार करा, त्याला वेळ पण नाही लागला त्या गोष्टीला. उद्धव ठाकरे उठले आणि शिवसेना पक्ष आणि काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष यांच्याबरोबर जाऊन बसले आणि मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यामध्ये घालून घेतली. बाळासाहेबांचे विचार बाजूला गेले, ते विचार पायदळी तुडवले गेले, खरं तर बाजूला सारले गेले. त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये माननीय बाळासाहेबांच्या अगोदर येणारा हिंदू हृदय सम्राट ही गोष्टच काढून टाकण्यात आली आणि होर्डिंग्सवरनं काढून गेलं ते. आणि मुस्लिम समाजाच्या दाड्या कुरवाळण्यामध्ये गेली 2.5 वर्ष आणि आत्ताची सगळी चालू आहे त्यांची. त्यावेळेच्या होर्डिंगवरती काय दिसायला लागलं, मी पाहिलेली गोष्ट सांगतोय तुम्हाला, ऐकलेली गोष्ट नाही सांगत आहे. माननीय बाळासाहेबांच्या अगोदर काय आलं, जनाब बालासाहेब ठाकरे. जनाब, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, याच्या अगोदर जनाब बाळासाहेब ठाकरे असं आलं. मग यांची 2.5 वर्ष गेल्यावरती मग दुसरे उठले. मग त्यातले 40 जण घेऊन शिंदे बाहेर पडले. आणि एक स्वाभिमानी त्यांनी एक वाक्य टाकलं त्याच्यामध्ये की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर मी बसू शकत नाही. 2.5 वर्षानंतर अजित पवारांच्या तर मांडीला लावून मी तर बसूच शकत नाही. आणि मग भारतीय जनता पक्षाबरोबर आले, मुख्यमंत्री झाले आणि 6-8 महिन्यात, वर्षभरामध्ये अजित पवार यांच्या मांडीवरून बसले. पुढे काही नाही करू शकले. मला सांगा बाबांनो, या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष नको म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केलं. तुमचं सगळ्यांचं महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे ह्या घटना घडलेल्या आहेत, तुमचं मत आत्ता सध्या कुठे आहे? IND न्यूज मराठी, फक्त देशभक्ती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.